नवीन ओळख म्हणजे एक चांगलं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं चित्रपट खोडा, त्याला त्याचं एक कलादिर्शन आपणच केलं होतं. तर खोडा सिनेमा नक्की ही संकल्पना कशी मनात आली की तो सिनेमाचा प्रवास म्हणजे खूपच अडथळे होते त्यात. आपण म्हणजे तुमचं खूपच म्हणजे जणून तुम्हाला की हॅट्स ऑफ की ते खूप काम केले त्याच्यावरती. खोडा म्हणजे सुचला त्याचा असं, त्याच्या आधी माझी बबनची गोष्ट लिहून झाली होती. त्याच्या आधी अजून एक गोष्ट सिनेमा लिहून झाला होता, कोंडमारा. तर तो सगळा मराठवाड्यातला पाणी प्रश्न जो आहे तर पाणी प्रश्न आणि याच्यावरती तो सिनेमा होता. तर ते काही सिनेमा सुरूच झाला नाही. मग बबन मी लिहून काढला होता. तर आता त्यावेळेस कसं 2009ला मी पास आउट झालो मस्कॉप आणि 2010, 11, 12 फिरत होतो, स्ट्रगल करत होतो. पुणे मुंबईकडे यायचो, फिरायचो, लोकांना प्रोड्युसरला भेटायचो, पण निर्माताच मला कोणी मिळत नव्हता. आणि त्यावेळेस मी प्रवास करायचो इथून म्हणजे शिरूरवरून इथं पुण्यात यायचो, पुणे स्टेशनला उतरायचो आणि पुण्यातून रेल्वेने मुंबईला जायचो. 57 रुपये तिकीट होतं लोकलचं, ह्या आपलं जनरल डब्याचं. तर 57 रुपयात मी मुंबई जाई करायचो असं. तर मी पुण्याहून मुंबईहून एकदा बसलो आणि इथं उतरलो. मुंबईला जाण्यासाठी पुण्यात थांबलो होतो. तर त्यावेळेस रेल्वेतून म्हणजे असं उन्हाळ्याचाच म्हणजे साधारणतः फेब्रुवारी जानेवारीचा महिना काळ होता. तर बरीच लोक ट्रेनमधून उतरली. आता ती उतरल्यावर त्यांची गठुडी बिठुडी सगळी बासकी बुसकी पोरं सोरं लहान ते सगळी प्लॅटफॉर्मवर उतरली, गोंधळलेली होती. त्यांच्या याच्यावरून लक्षात आलं की मग ही गावाकडची आहेत आणि मग सर्वसामान्य शेतकरी का अशी कष्टकरी लोक आहेत. तर ते माझं कुतूहल जागा झालं. मी सहज विचारलं की मग ते 50-55 वयाचा गृहस्थ होता. त्यांना विचारलं, काय मामा कुठून आले? तर त्यांनी माझ्याकडे बघितलं. आता कोणीतरी शहरात कसं असतं की परक्या ठिकाणी आल्यावर कोणीतरी बोलतं हीच मोठी गोष्ट असते. मग ते बोलायला लागलं. तर म्हणलं आम्ही तिकडून म्हणजे औरंगाबाद, आता संभाजीनगर, औरंगाबादहून आलोय म्हणले. आणि म्हणलं काय इकडे आलाय? तर म्हणले काय आमच्याकडे दुष्काळ आहे म्हणले आणि मग आता पोटं भरण्यासाठी इकडे आलोय. आमच्या गावाकडची बरीच मंडळी आहेत इकडं, कुणी गवंड्याच्या हाताखाली, कुणी इकडं बाकीची काय कामं करते असं ते म्हणले. म्हणलं मग कसं काय, मग तुम्ही का आला तिकडून? काय तिकडं तुमच्याकडं जमीन बिमीन? मला 40 एकर जमीन आहे. 40 एकर जमीन आहे, पण पाणी कमी आहे त्या भागात. म्हणजे संभाजीनगरच्या ते पलीकडच्या कुठल्या तरी त्याच्या गावातून असतील. तर ते बोलले, ती मला एक क्लिक झालं तिथं की अरे हे वर्षानुवर्ष हे जे मायग्रेशन आहे म्हणजे स्थलांतर हे वर्षानुवर्ष होते. याला कारण काय? याला बरीच कारण आहेत. म्हणजे राजकीय कारण आहे, सामाजिक कारण आहे, नैसर्गिक कारण आहेत, खूप कारण आहेत, भौगोलिक आहेत. पण हे काय होतंय, तर ही शेवटी ही बरीच कारणं मानवनिर्मित आहे. तर हे सगळं झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की स्थलांतर हा विषय म्हणजे जगभरचा आहे. तो काय आपल्या फक्त महाराष्ट्राचा नाही किंवा पुण्याचा नाही, भारताचा नाही, तो जगभरचा आहे स्थलांतर. आणि जगभरात स्थलांतर खूप झाली आहेत, अजूनही होतात वेगवेगळ्या कारणाने. तर तो विषय माझ्या डोक्यात क्लिक झाला की स्थलांतर हा सब्जेक्ट घेऊन सिनेमा करायचा हे पक्क झालं. मग मी गावाकडे गेलो महिन्या 2 महिन्यांनी आणि मग विषय डोक्यात घोळतच होता. तर हे जे सगळे मेंढपाळ आहेत हे सगळे बघितले. ते कायम आमच्या वावरात बसलेल्या यायचे, बसायचे, 2 महिने इथं राहायचे, 2 महिने तिकडे राहायचे आणि ते रोजच ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या गावात, हे रोजच. तर म्हणलं यांचं भटकणं रोज आहे. आणि हे जे स्थलांतर आहे हे अजून पडद्यावर आलं नाही, हे साहित्यात कुठं आलं नाही. त्याच्यानंतर त्यांचं कल्चर वेगळं आहे. हे सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर ते डोक्यात आलं की अरे ह्यावर चांगला सिनेमा, उत्तम सिनेमा होऊ शकतो. की जे जगभर खूप सिनेमे म्हणजे जर वर्ल्ड सिनेमा पाहिला तसं वेगळ्या धाटणीचे सिनेमा बघायला मिळतात. तर माझ्या डोक्यात पक्क झालं की ह्या सब्जेक्टवर सिनेमा करावा. आणि मग ती खोडाची कन्सेप्ट सुचली आणि ती सिनेमा लिहून काढला. आणि मग तो सुरू झाला. आता त्याला सिनेमा करायचा म्हणजे लिहून झाला म्हणजे सिनेमा होत नाही. आता सिनेमा करायचा ते घेऊन परत फिरलो, निर्मात्यांकडे फिरलो, काय करायचं, हे करायचं, ते करायचं. मी माझ्या आधी काय केलंय तर ह्या शॉर्ट फिल्म केल्या. मग तुला शॉर्ट फिल्म केल्यानंतर तुला हे पिक्चर जमन का, अशी बरीच लोक म्हणायचे. बरोबर आहे. तर ते आता मी आत्मविश्वासाने हा म्हणायचो, पण माझा आत्मविश्वासच कमकुवत दिसायचा लोकांना की त्यावेळेस बघ हे नौखं आहे, याच्यावरती 1 2 करोड त्यावेळेस लावायचे म्हणजे कोणीच नाही म्हणणार, ते साहजिक होतं. तर मी बरंच फिरत होतो खूप लोकांकडे, म्हणजे 100-200 लोकांना मी त्यावेळेस भेटलो असेल. 2012 साल संपत आल्यावर माझ्या डोक्यात आलं की चायला हे जर आत्ता जर कदाचित नाही वर्ष 2 वर्षात करू शकलो तर कदाचित ही सिनेमा करण्याची जी उर्मी आहे ती निघून जाईल. आणि आधी काय वाटायचं, सिनेमा आपण असा करू तसा करू, सगळं होतं, शिकताना सगळं वाटत होतं. पण सिनेमा करायला मुख्य म्हणजे पैसा लागतो, आर्थिक पाठबळ लागतं. हे जेव्हा मी ते फेस करत होतो तेव्हा म्हणजे मी
डसमळायला लागलो की अरे हे अवघड आहे. आणि हे सगळं करता करता मला निर्माता म्हणून कोणी तयार झालं नाही त्यावेळेस. पण मला माझ्यातली जी उर्मी आहे ती मला स्वस्त बसू देत नव्हती. मग मी 2012च्या सप्टेंबर ऑक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या काळ होता, ऑक्टोबर नोव्हेंबरचा, गावाकडे गेलो होतो. आणि गावाकडे गेल्यामुळे मी घरच्यांना जरा समजून सांगितलं, असं बसवलं मी, माझे बंधू, आई, ह्यांना सगळ्यांना बसवलं. तर ह्यांना मी सांगितलं की असं करूयात, मला हे करायचंय ते करायचंय. आता तोपर्यंत त्यांना काय सांगत होतो मी जे शिकलोय त्यातून मला चांगली नोकरी लागेल बरोबर. आणि मीडियात खूप चांगल्या संधी आहेत आणि मला चांगला पगार. आता घरच्यांना अपेक्षित काय असतं की यांनी काहीतरी कुठेतरी चिकटावा, रँकीला लागावा, एवढी त्यांची एक साधी अपेक्षा असते. बरोबर. तर हे मी त्यांना फसवतच होतो. मला सिनेमा करायचा हे मी त्यांना सांगत नव्हतं, पण मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला हे असं असं करायचंय. बरं म्हणले, हे चांगलं आहे का, सिनेमा चांगलं आहे का? म्हणलं चांगलं आहे. म्हणले काय होईना, त्यांना काय आपलं कल्याण होईल एवढंच महत्वाचं, कर म्हणले. मग हा म्हणलं करायचं, पण त्याला पैसे लागतात, मग आणायचं कुठून? आणि मग हे जरा त्यांना सांगितलं की आपण जरा आपली जी जमीन आहे असं हे करू, तर त्याच्यात शॉक झाले. 2 दिवस विचारात गेले. पण त्याच्यानंतर मी त्यांना पटवून असं सांगितलं की आमची 5 एकर जमीन होती. आता 5 एकरचा शेतकरी म्हणजे काय फार काय त्याला हे नसते, एक रोजीरोटीचं- रोजीरोटी म्हणजे रोज कमवणे खाणे एवढंच. त्याला काय आयुष्यात शेवटी काय 10-20 लाख रुपये बॅलन्स पण करता येत नाही. चांगलं घरही, चांगलं 5 एकर शेतकऱ्याला आयुष्यात चांगलं जातात, शेत घरही बांधता येते. ही सगळ्यांचीच परिस्थिती. तर मी हे समजून सांगितलं त्यांना, म्हणलं याच्यापेक्षा बेटर जीवन मी तुम्हाला देईन. आणि मग ते कन्व्हिन्स झाले. त्यांना आणि विश्वास वाटला की चला हे काहीतरी करेल. आणि त्यावेळेस मी धडपड बऱ्याच गोष्टी करायचो, म्हणजे इकडं काही करता करता अजून काही उद्योग करायचो. त्यामुळे त्यांना एक विश्वास होता की हा काहीतरी करेल. बरोबर.